उन्हाचा कहर आहे। जवळपास अघोषित संचारबंदी लागू झाली आहे की काय, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असतील। धीरेंद्र शास्त्रींवर बंदीची मागणी करण्यात आली आहे। मागणी नेमकी कुठे करण्यात आली आहे, शुभम बायस्कर यांच्याकडून या संदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत। अशोक खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंडांतर येणार आहे। रिपोर्टर सुनील दवंगे असतील जे या संदर्भातली माहिती देतील। सेहर शेख आता मराठी बोलणार का, हा प्रश्न विचारण्याचं नेमकं कारण काय हे आपण प्रसाद शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आणि 45 वर्षांआधी रेगन, आज तर डोनाल्ड ट्रम्प, आज त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। 45 वर्षांपूर्वी रेगन यांच्यावर सुद्धा याच हॉटेलमध्ये हल्ला झाला आहे। रिपोर्टर हेमाली मोहिते आपल्यासोबत असणार आहे याविषयी बोलण्यासाठी। आणि आपण सुरुवात करूयात उष्णतेच्या बातमीनं। गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यावर्षी अमरावतीतल्या तापमानानं गेल्या 15 वर्षातील रेकॉर्ड एप्रिलमध्येच मोडला आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात जणू सूर्याची वक्रदृष्टी पडली आहे की काय अशी स्थिती आहे। आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालेलं तापमान आठवड्याच्या मध्यानंतर चांगलंच वाढलंय। इकडे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारचा पारा 44 अंशांवर गेलाय, तर कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। हिंगोली जिल्ह्याचं तापमान आज 42 अंशांवर गेलंय, तर परभणीतही आज तापमान 43.7 इतकं नोंदवण्यात आलंय। उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरची वर्दळ सुद्धा कमी झाली आहे। आणि याविषयी आपण थेट अकोल्यातून अपडेट्स घेऊयात। योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, काय स्थिती आहे आपण आता बातमीमध्ये पाहिलं, मात्र यावर काय उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या मार्फत केल्या जात आहेत? नक्कीच विनोद सर, गेल्या आठवड्याभरापासून आता दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात उष्णतेचा कहर विदर्भात, पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यात दिसून येत आहे। आणि दुसरीकडे अकोल्याचं तापमान आता 45.6 डिग्री सेल्सिअसवर गेलं आहे, जे अमरावतीचं सुद्धा काल तेवढंच होतं। एकंदरीत पाहता बुलढाण्याचं तापमान मागील 1958 वर्षी 42.2 सेल्सिअसवर होतं। आता ते काल जे तापमान गेलं ते एवढं उच्चांक त्या तापमानाने गाठला आहे। एकंदरीत पाहता शनिवारी मोठ्या प्रमाणात उष्णतेचा कहर पाहावयास मिळाला आणि नागपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णतेचा कहर पाहावयास मिळत आहे। सर्वाधिक उष्णतेचं शहर म्हणून अमरावती आणि अकोला हे 2 शहर विदर्भातील दिसून आले। तर एकंदरीत पाहता चंद्रपूर मध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणे 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं आहे आणि यापेक्षाही तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। स्थानिक प्रशासन असेल या परिसरातील, त्यांनी उष्णतेपासून संरक्षणासाठी वेगवेगळे उपाययोजना केल्या आहेत। 12 ते 4 पर्यंत घराबाहेर पडू नये आणि उष्णतेपासून आपलं संरक्षण करावे। तसेच कोचिंग क्लासेस असतील ते सकाळच्या वेळेसच घेण्यात येत आहेत आणि दुपारच्या वेळेस ते कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत। तसेच आपली उन्हाची लाही कमी करण्यासाठी बरेच लोक उष्णता कमी करण्यासाठी निंबू सरबतचा, शीतपेयाचा वापर करत आहेत। तसेच या सर्व गोष्टीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्या कडून केला जात आहे। एकंदरीत पाहता विनोद सर, अकोला जिल्ह्याचं तापमान 46 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यताही आज वर्तवली जाऊ शकते, कारण की अकोल्याचं तापमान काल 45.6 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं होतं आणि आणखीनही तापमान वाढण्याची शक्यता आहे। तर या सर्व घडामोडीमध्ये निंबू आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्याचाही सुद्धा भाव वाढले आहे। 300 रुपये किलो पर्यंत निंबू गेले आहेत। त्यामुळे निंबूने उंचांक गाठलाय आणि गुजरात आणि राजस्थान इकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे यामुळेच हे तापमान वाढत आहे। त्यामुळे पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा असेल किंवा विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, यामध्ये उष्णतेचा मोठा कहर पाहावयास मिळत आहे। विनोद सर, धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता बातमी आहे धीरेंद्र शास्त्री यांच्या संदर्भातली। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीची विधानं करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात बंदी घाला असं म्हणत अमरावती शहर काँग्रेसनं आंदोलन केलंय। यावेळी धीरेंद्र शास्त्रींच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून काँग्रेसनं धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध केलाय। तसंच अशा बुवा बाबांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपही काँग्रेसनं यावेळी केलाय। शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने इथे हे आंदोलन आणि आयोजित केलेलं आहे। ही भारतीय जनता पक्षाची जुनी चाल आहे।
त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांबद्दल कोणतीही आस्था नाही, पण ते काय करतात की असे पहिले कोश्यारी किंवा अशा लोकांचा खडा फेकून मारतात. आणि समजा लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात बा, प्रतिक्रिया समजा तीव्र असल्या तर ते शांत बसतात आणि प्रतिक्रिया समजा कमी असल्या तर मग हे यांच्या मनातलं बोलतात. आज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनातला बागेश्वरांनी आपल्या तोंडून वदलेले आहे. आणि याचबाबत बोलण्यासाठी शुभम बायस्कर आपल्यासोबत आहेत. शुभम, अमरावतीमध्ये आंदोलन झालेले आहे, ठिकठिकाणी आज धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात आंदोलनं झालेली आहेत. काँग्रेसची मागणी काय आपण पाहिलेली आहे, पण पुढच्या काळात काँग्रेस हे आंदोलन पुढे कसं नेणार आहे? सर, नक्कीच धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचे पडसाद जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत, विदर्भामध्ये उमटत आहेत. आपण जर पाहिलं तर अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात आज राजकमल चौकात मोठं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. एकूणच जर पाहिलं तर धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला प्रतिकात्मक पद्धतीनं जोडे मारा आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं. आणि आता जर पाहिलं तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक जे होते श्याम मानव, त्यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली. एकूणच जर पाहिलं तर धीरेंद्र शास्त्री च्या वक्तव्यानं जो पेरलेला वाद आहे तो पुढे देखील वाढण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. असं असलं तरी जर पाहिलं तर हे आंदोलन आता केवळ प्रतिकात्मक पद्धतीचं राहणार नाही, तर शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य झालं त्याची शहानिशा काय आहे, त्याची सत्यता काय आहे, याची एक चळवळ उभी राहून किंवा एका कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस जे आहे हा संपूर्ण मुद्दा जो आहे लोकांच्या दरबारामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्या संदर्भातील वस्तुनिष्ठ माहिती जी आहे ती नागरिकांना दिली जाणार आहे. धन्यवाद शुभम, दिलेल्या अपडेट्सबद्दल. तर काँग्रेसनं आता आक्रमक आंदोलन करायला सुरुवात केली. धीरेंद्र शास्त्रींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. पुढची बातमी आपण पाहणार आहोत शिर्डीतून. अशोक खरातला मदत करणारे अधिकारी तसंच त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या आणि जमीन बळकावण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची आता एक यादी तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. अशा अधिकाऱ्यांची नावं SIT कडून महसूल विभागाकडे पाठवली जातील. या प्रकरणाचा अंतिम अहवाल अद्याप येणं बाकी असलं तरीही अशा अधिकाऱ्यांचा सहभाग सिद्ध झाला तर त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे. महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची SIT आहे या सर्व प्रकरणाची SIT ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव मला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे. त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे. मी एकच सांगेल, हे लोक बडतर्फ होत अशोक खरातला साथ देणार, ज्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आहे आम्हाला जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे. पण SITला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा. ज्या ज्या खात्याचे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू. आणि आता बातमी अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना युवती जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे यांनी कुरिअरच्या माध्यमातून MIMच्या नगरसेविका सेहर शेख यांना मराठी भाषा यावी यासाठी मराठी बाराखडी आणि अंकलिपीची पुस्तकं पाठवली आहेत. सेहर शेख यांनी एका महिन्यामध्ये मराठी भाषा शिकावी आणि पुढच्या पत्रकार परिषदेत मराठीत बोलावं, अन्यथा मनसे त्यांना मुंबईत येऊन मराठी शिकवेल असा इशारा श्रद्धा खोंडे यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी सेहर शेख यांनी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मराठीत उत्तर द्यायला नकार दिला होता. प्रसाद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत. प्रसाद, मनसेनं अंकलिपी पाठवलेली आहे, त्याचबरोबर बाराखडीची पुस्तकं पाठवलेली आहेत, मुंबईत येण्याचा सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे आणि सेहर शेख यांच्या विरोधातलं आंदोलन अधिक तीव्र करताना मनसे दिसते. प्रसाद, खरं तर कैसे हराया फेम खरं तर कैसे हराया वक्तव्याने सेहर शेख ही प्रसिद्धीच्या झोतात आली होती. काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी तिला मराठीमध्ये उत्तर देण्यास सांगितल्यानंतर तिने मराठी बोलण्यासाठी टाळलं. त्यामुळे अहिल्यानगर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला पदाधिकारी असतील, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी यांनी रोष व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी आज सकाळी सेहर शेख हिला मराठीची बाराखडी आणि अंकलिपीची पुस्तके भेट दिलेली आहेत. एकंदरीत महिन्याभरामध्ये या अंकलिपी आणि बाराखडीतून सेहर शेख हिने मराठी शिकावं आणि पुढच्या पत्रकार परिषदेत मराठी बोलावं असं आवाहन
मनसेच्या युवती सेनेच्या श्रद्धा खोंडे यांनी शहर शेखला केलेला आहे. आणि महिन्याभरानंतर जी खुद्दी पत्रकार परिषद होईल त्या पत्रकार परिषदेत शहर शेख हिने मराठीत बोललं नाही तर मुंबई येथे येऊन विद्यार्थी सेनेच्या जिल्हा अध्यक्षा श्रद्धा खोंडे या त्यांना मराठी शिकवणार आहेत. धन्यवाद प्रसाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आणि गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. याचा अधिक तपास केला जातोय. मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून अमेरिकेच्या इतर वरिष्ठ नेत्यांना बॉलरूममधून बाहेर काढण्यात आलं. हिल्टन हॉटेलमध्ये 4 गोळ्या फायर झाल्या आणि गोळीबारानंतर ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आणि या हिल्टन हॉटेलचा एक इतिहास आहे. तो इतिहास नेमका काय हे जाणून घेण्यासाठी आपला प्रतिनिधी हेमाली मोहिते आपल्यासोबत आहेत. हेमाली, याच हिल्टन हॉटेलमध्ये काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर सुद्धा गोळीबार झाला होता. त्या दृष्टीने हिल्टन हॉटेल हे राष्ट्राध्यक्षांसाठी फारसं सुरक्षित नसल्याची एक चर्चा अमेरिकेत सुरू झाली आहे. खरं आहे. 30 मार्च 1981 रोजी रोनाल्ड रिगन हे तत्कालीन अध्यक्ष हिल्टन हॉटेलमधूनच एका कार्यक्रमामधून बाहेर पडत होते आणि ते बाहेर पडत असताना थेट त्यांच्यावरच हल्ला झाला होता. जॉन हिंकले ज्युनियर या एका व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला होता. नंतर तो मनोरुग्ण होता असं सांगितलं जात होतं. अगदी अलीकडेच म्हणजे 2022 मध्येच त्याला अनेक वर्षांच्या देखरेखीनंतर पूर्णपणे मुक्त करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हिल्टन हॉटेलमध्ये असतानाच हा गोळीबार झाला. अर्थात हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याच दिशेनं गोळीबार झाला का, त्यांनाच लक्ष करण्यात आलं होतं का, हा अगदी नंतरच्या तपासाचा भाग आहे. मात्र पुन्हा एकदा हिल्टन हॉटेलमध्येच अमेरिकेचे अध्यक्ष असताना गोळीबार झाल्यामुळे हिल्टन हॉटेल, अमेरिकेचे अध्यक्ष आणि गोळीबार असं एक वेगळं समीकरण किंवा एक वेगळंच कनेक्शन या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच आता हिल्टन हॉटेल आणि त्यातली सुरक्षा व्यवस्था या सगळ्यांचाच पुन्हा एकदा तिथं तपास केला जाईल किंवा त्याचं परीक्षण केलं जाईल. आणि त्यानंतर मात्र रोनाल्ड रिगन हे 1981 मध्ये जेव्हा हा हल्ला झाला होता 30 मार्च 1981 रोजी, तेव्हा त्यामध्ये रोनाल्ड रिगन हे अत्यंत गंभीर झाले होते. त्यांच्या बरगडीमध्ये ही गोळी घुसली होती आणि ती बरगडीला लागून फुफ्फुसामध्ये ही गोळी घुसली होती. त्यानंतर त्यांना तातडीनं जॉर्ज वॉशिंग्टन रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आले, शस्त्रक्रिया करण्यात आले आणि अखेर त्यांचा जीव त्यात वाचला होता. मात्र पुन्हा एकदा आज म्हणजे ही गोळीबाराची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा जसं आधी सांगितलं अमेरिकेचे अध्यक्ष, हिल्टन हॉटेल, वॉशिंग्टन DC मधलं हे हिल्टन हॉटेल आणि गोळीबार हे कनेक्शन पुन्हा एकदा किंवा हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. धन्यवाद हेमाली दिलेल्या या माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. दरम्यान गोळीबारानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती सांगितली. नेमकं डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले आपण पाहूयात. George, a security checkpoint armed with multiple weapons, and he was taken down by some very brave members of Secret Service, and they acted very quickly and have just released, for purposes of transparency, clarity, I've ordered it to be put out. You probably have it by now, put out on Truth and put out on many of the platforms. A tape showing the violence of this thug that attacked our Constitution, and also showing how quickly Secret Service and law enforcement acted on our country's behalf. Really did a great job. One officer was shot, but saved by the fact that he was wearing obviously a very good bulletproof vest. He was shot from very close distance with a very powerful gun, and the vest did the job. I just spoke to the officer and he's doing great. He's in great shape. दरम्यान हल्लेखोर नेमका कोण होता आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गोळीबार करणारा 31 वर्षांचा कोल थॉमस ॲलन हा हल्लेखोर आहे. त्याचं नाव कोल थॉमस ॲलन असं आहे. लॉस एंजेलिस जवळच्या टॉरेन्स परिसराचा हा रहिवासी आहे. व्यवसायानं शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर म्हणून तो काम करतो. C2 एज्युकेशनमध्ये डिसेंबर 2024चा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार त्याला मिळालेला आहे. 2017 मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यानं मेकॅनिकल इंजिनियरचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
ॲलनकडून 2024मध्ये कमला हॅरिसना प्रचारासाठी $25ची देणगी देण्यात आली होती, त्यामुळे तो डेमोक्रॅट्स समर्थक असल्याचं बोललं जातं.